आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. एक लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं या देशामध्ये हे राजकीय पक्ष, इंदिरा गांधींचे विरोधक, हे इंदिरा गांधींचीच हत्या करायला निघाले होते. आता जॉर्ज फर्नांडिस हे आमचे नेते आहेत. मी त्यांना फार मानतो. त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं आहे. पण तुम्ही देशाच्या पंतप्रधानाची हत्या करण्यासाठी बडोद्यामध्ये जाऊन बॉम्बचा कारखाना काढताय, हे जरा जास्त झालं. इंदिरा गांधी काय देशाच्या शत्रू आहेत का? नाही ना. तुम्ही इंदिरा गांधीला मारण्याचं साठी एक फार मोठं कारस्थान डायनामाईट म्हणून ते आलं. त्याच डायनामाईट वेळेला खटला या त्याच वेळेला देशातला एक प्रमुख नेता ललित नारायण मिश्राची हत्या केली बॉम्ब टाकून. केंद्रीय मंत्र्याची हत्या. आणि आणि जयप्रकाशने आवाहन केलं की सैनिकांनी सेना दुसरा हे असं आहे की टाकावं. चरण सिंग, जयप्रकाश नारायण असे नेते जेव्हा सांगायला लागले सैनिकांनी आणि पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत, हा काय प्रकार झाला? याचा अर्थ तुम्ही देशाच्या सैन्याला आणि पोलिसांना सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी प्रवृत्त करताय. हे अराजक आहे. मग अराजक रोखण्यासाठी जर आणीबाणी आणली, तर त्या आणीबाणीचं समर्थन केलं पाहिजे. आज जर आम्ही असं बोलत असू की सैन्यानं मोदींचे आदेश पाळू नयेत, मी म्हणेन मी चुकीचं बोलतोय. सैन्याला राजकारणात नाही ओढायचं, मग पाकिस्तान होईल.